कर्नाटकातील धारवाड इथल्या एका लोणचे कंपनीनं नाकारलेले तब्बल 13 टन आंबे हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं गोरगरिबांना मोफत वाटण्यात आले असून या अनोख्या उपक्रमाची परिसरात मोठी चर्चा रंगली आहे। आंध्र प्रदेशातून आणलेले आंबे स्वीकारण्यास कंपनीनं नकार दिल्यानं आयशर टेम्पो चालक हरीश गजरे यानं आंबा उत्पादकाच्या सूचनेवरून हजारो लोकांना आंब्याचं मोफत वाटप केलं। यावेळी पिशव्या भरभरून आंबे नेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथला आयशर चालक हरीश सूर्यकांत गजरे हा आंध्र प्रदेशातील तिरुपती इथून एका शेतकऱ्याच्या बागेतील सुमारे 13 टन आंबे घेऊन धारवाडकडे निघाला होता। हे आंबे धारवाड इथं एका लोणचे कंपनीत देण्यात येणार होते, मात्र ऐनवेळी आंब्याचा आकार लहान मोठा असल्याचं कारण सांगत संबंधित कंपनीनं संपूर्ण आंबे नाकारले। अचानक आलेल्या या नकारामुळे आंबा उत्पादक शेतकरी हतबल झाला। कंपनी अधिकाऱ्यांकडे विनवण्या करूनही त्यांनी माल स्वीकारण्यास नकार दिला। तो आंबा परत गावी नेणं शक्य नसल्यानं संबंधित शेतकऱ्यानं चालक हरीश गजरे याला हे सर्व आंबे गोरगरिबांना मोफत वाटून टाकण्याची सूचना केली। त्यानुसार हरीश गजरे यांनी आज सकाळी हुपरी इथं आपल्या घरासमोर नागरिकांना मोफत आंब्यांचं वाटप सुरू केलं। बघता बघता ही माहिती शहरात पसरली। काही वेळातच आंबे नेण्यासाठी तुफान गर्दी झाली। कुणी पिशवीत, कुणी पोत्यात, तर कुणी हातात मिळेल तसे आंबे घेऊन गेले। अवघ्या 2-3 तासात आयशर टेम्पोतील तब्बल 13 टन आंबे लोकांनी संपवले। बऱ्याच कष्टाने पिकवलेले आंबे वाया जाऊ नयेत म्हणून मालकाच्या सूचनेवरून मी लोकांना मोफत वाटप केलं। नागरिकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला असं चालक हरीश गजरे यांनी सांगितलं। दरम्यान या उपक्रमामुळे चालक हरीश गजरे आणि संबंधित आंबा उत्पादक शेतकऱ्याचं सर्वत्र कौतुक होतंय।